रत्नागिरी जिल्ह्यातील अग्रगण्य शिक्षण संस्था असलेल्या सिद्धयोग विधी महाविद्यालय खेड येथे शनिवार दिनांक 11 एप्रिल रोजी मूठ कोर्ट स्पर्धेचं दिमागदार आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेच्या निमित्तानं भावी वकिलांच्या युक्तिवादानं आणि न्यायालयीन शिस्तबद्धतेनं महाविद्यालयीन परिसर भारावून गेला। महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रीती बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत एक नवा अध्याय जोडला गेला। सकाळी 10 वाजता कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि विद्येची देवता माता सरस्वती यांच्या पूजनानं करण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिभेनं आणि आत्मविश्वासानं संपूर्ण कॅम्पसमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण केली। या स्पर्धेत एकूण 6 उत्साही टीम्सनी सहभाग नोंदवला। प्रत्यक्ष न्यायालयातील कामकाजाचा अनुभव मिळावा या उद्देशानं आयोजित या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी दिलेले युक्तिवाद, कायद्याचा सखोल अभ्यास आणि सादर केलेले पुरावे पाहून उपस्थित थक्क झाले। प्रत्येक टीमनं आपापली बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडली। स्पर्धेचं परीक्षण करण्यासाठी विधी क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती। यामध्ये खेड सत्र न्यायालयातील आदरणीय सरकारी अधिवक्ता ॲडव्होकेट मृणाल जाडकर यांनी मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिलं। त्यांनी विद्यार्थ्यांना न्यायालयीन कामकाजातील बारकावे आणि वकिली व्यवसायातील नैतिकतेचे धडे दिले। परीक्षक मंडळ महाविद्यालयातील समर्पित प्राध्यापक ॲडव्होकेट अक्षय कोकणे सर आणि प्राध्यापक समीर जाधव सर यांनी स्पर्धकांचं मूल्यांकन केलं। या कार्यक्रमाचा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सिद्धयोग लॉ कॉलेजच्या यशस्वी माजी विद्यार्थ्यांनी दिलेली हजेरी। यामध्ये दापोली येथील ॲडव्होकेट कृतिका वेद, मंडणगडचे ॲडव्होकेट सुशील दळवी, खेडच्या ॲडव्होकेट अनुजा राऊत आणि दापोलीच्या ॲडव्होकेट श्रेया कडू यांचा समावेश होता। आपल्या जुन्या महाविद्यालयात येऊन त्यांनी वर्तमान विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना प्रेरणा दिली। या संपूर्ण कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन प्राचार्या प्रीती बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केलं होतं। विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना प्रत्यक्ष कामकाजाचा सराव मिळावा यासाठी महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील असतं असं प्रतिपादन यावेळी प्रीती बोंद्रे यांनी केलं। त्यांच्या शिस्तबद्ध नियोजनाचे आणि दूरदृष्टीचे सर्व स्तरातून कौतुक होते। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चाललेल्या या ज्ञानयज्ञात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांना आणि वैयक्तिक स्तरावर उत्तम युक्तिवाद करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं। हा कार्यक्रम म्हणजे केवळ एक स्पर्धा नसून विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना एकत्र आणणारा संस्मरणीय सोहळा ठरला।